उन्हाचा जोर एवढा वाढलाय की उन्हातून आपण बाहेरून घरी आल्यानंतर सगळ्यात आधी काहीतरी थंड खाण्यासाठी किंवा थंडगार असं पिण्यासाठी शोधत असतो. पण दररोज दररोज काय बरं खावं किंवा काय बरं प्यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणून तर आज मी तुमच्यासाठी एकदम थंडगार अशी रेसिपी आणलेली आहे, ते म्हणजे कैरीचं पन्ह. तर हे कैरीचं पन्ह तुम्ही बघू शकता किती मस्त असं दाटसर तयार झालेलं आहे आणि छान असं एकसंध तयार झालेलं आहे. असं हे आंबट-गोड चवीचं कैरीचं पन्ह तुम्ही जर एकदाच बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये हे 1.5 ते 2 महिन्यासाठी तुम्ही आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि फक्त 2 मिनिटात तुम्हाला हवं तेव्हा हवे तितके ग्लास तुम्ही हे पन्ह तयार करून पिऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं कच्च्या कैऱ्या लागणार आहेत. तर इथं मी या मोठ्या आकाराच्या 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या मी अर्ध्या तासापूर्वी अशा पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या, म्हणजे या कैऱ्यांना जो काही चीक असेल किंवा माती वगैरे असेल तर ती निघून जाईल. आणि आंब्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता पण असते, ती उष्णता कमी व्हायला सुद्धा मदत होते. असा देठाकडचा भाग आपण पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने आपण कैऱ्या भिजायला ठेवायच्या आहेत. आता या कैऱ्यांमधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि या कैऱ्या आपल्याला परत एकदा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला या कैऱ्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला अशा कैऱ्यांचा देठाकडचा भाग थोडासा आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला या कैऱ्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत. तुम्ही या कैऱ्यांचं पूर्ण जरी साल काढून या कैऱ्या वाफवायला ठेवल्या तरीसुद्धा चालतील, पण मी अशा फक्त देठं काढून या कैऱ्या वाफवण्यासाठी ठेवणार आहे. शक्य असल्यास तुम्ही अशा पद्धतीच्या मोठ्या आकाराच्या कैऱ्या तुम्ही इथं कैरीचं पन्ह बनवण्यासाठी घेऊ शकता, म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात असा गर निघतो आणि आपलं भरपूर असं पन्ह तयार होतं. जर का तुम्हाला अशा मोठ्या कैऱ्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही छोट्या कैऱ्यासुद्धा घेऊ शकता, पण अति प्रमाणात आंबट असलेली कैरी आपण इथं घ्यायची नाही. थोडे आंबट कमीच आपल्याला इथं कैरी बघून घ्यायची आहे. आता आपल्याला या कैऱ्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत, तर त्यासाठी इथं मी एका कुकरच्या भांड्यात 1 ग्लासभर एवढं पाणी घातलेलं आहे. तर या कुकरमध्ये आपल्याला खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, तर इथं मी 1 ग्लासभर एवढंच पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण जो कैऱ्यांचा डबा आहे तो कैऱ्यांचा डबा आपण यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तर या कैरीच्या डब्यामध्ये मी अजिबात एक थेंबही पाणी घातलेलं नाही, तर या कैऱ्या आपल्याला अशाच वाफवून घ्यायच्या आहेत. तर फक्त इथं मी कुकरच्या तळाला पाणी घातलेलं आहे, हे मात्र लक्षात असू द्या. तर आता या कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर तुमचा कुकर आता कसा आहे त्यावरती सुद्धा अवलंबून आहे. तर मला इथे माझ्या कुकरला 4 ते 5 शिट्ट्या द्याव्या लागतील. तुमच्या कुकरला थोड्या कमी शिट्ट्यासुद्धा लागू शकतात. तुमच्या अंदाजाने तुम्ही कैऱ्या वाफवून घेऊ शकता. तर आता तुम्ही इथं बघू शकता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचा डबा मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि या कैऱ्या मी पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत आणि कैऱ्यासुद्धा बघू शकता किती मस्त अशा वाफल्या गेलेल्या आहेत. तर 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये कैऱ्या छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत. तर आता या कैऱ्यांमधला आपल्याला संपूर्ण असा गर काढून घ्यायचा आहे. तर आपण एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने आपल्याला या कैऱ्यांमधला संपूर्ण गर असा काढून घ्यायचा आहे. आणि सालसुद्धा तुम्ही बघू शकता, या सालीवरचा गरसुद्धा आपल्याला चमच्याने असा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. अजिबात आपल्याला इथं वायफळ घालवायचं नाही. तर अशा पद्धतीने या सालीवरचा गरसुद्धा आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आणि कोयसुद्धा तुम्ही बघू शकता, कोळीवरचा सुद्धा गर असा आपल्याला पूर्णपणे चमच्याने असा काढून घ्यायचा आहे. अजिबात या कोळीवरती सुद्धा आपल्याला गर शिल्लक ठेवायचं नाही. तर आता ही कोय तुम्ही बघू शकता, या कोळीवरचा सुद्धा संपूर्ण गर मी असा चमच्याने खरवडून काढलेला आहे. अजिबात या कोळीवरती जरासुद्धा गर मी शिल्लक ठेवलेलं नाही. या कोळीचा पूर्णपणे गर काढून कोय अशी मी ही एकदम स्वच्छ केलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या कैरीचा सुद्धा गर काढून घ्यायचा आहे. आता इथं दोन्हीही कैऱ्यांचा गर मी इथं काढून घेतलेला आहे आणि गर तुम्ही बघू शकता, कैऱ्या मोठ्या असल्यामुळे किती भरपूर प्रमाणामध्ये आपला इथं गर निघालेला आहे. आता हा गर मोजल्यानंतर बरोबर मेजरिंग कपने 2 कप भरलेला आहे. तर एवढाच आपल्याला गुळसुद्धा घ्यायचा आहे. 2 कप गर आहे त्यासाठी 2 कप एकदम बारीक चिरलेला असा गुळ घालूया. आणि गुळ तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा मी चिरून घेतला आहे. तर असा एकदम बारीकच गुळ आपल्याला इथं चिरून घ्यायचा आहे. जर का तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल गर मोजून घ्यायला, तर एखाद्या वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हा गर तुम्ही मोजून घेऊ शकता आणि तेवढाच तुम्हाला इथं गुळ सुद्धा घालायचा आहे. आता हा गुळ आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया, कारण आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत. त्यामुळे एकदा आपण असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला फिरवत असताना छान असं ते एकजीव होतं आणि गुळसुद्धा सगळीकडे लागला जातो. तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे.
अर्धा चमचा इथं वेलची पावडर घालायची आहे। आता जर तुम्हाला इथं वेलची पावडरचा जास्त फ्लेवर आवडत नसेल तर मग पाव चमचा घालू शकता। आता परत मीठ आणि वेलची पावडर घातल्यानंतर ही वेलची पावडर आणि मीठसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर आपल्याकडे जे घरामध्ये जे मोठं मिक्सरचं भांडं असतं तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा छोटं मिक्सरचं भांडं असेल त्यामध्ये थोडं थोडं करून हे तुम्ही छान असं बारीक करून घेऊ शकता। तर इथं मी मोठ्याच मिक्सरच्या भांड्यात आता हे सगळं मिश्रण आता मी यामध्ये ॲड करणार आहे आणि एकदमच आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। पण मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर मग तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 वेळा थोडं थोडं घालून फिरवून घ्या। आता हा सगळा गर आपण या मिक्सरच्या भांड्यात ॲड केलेला आहे। आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि एकदम छान असं एकदम स्मूथ असं आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर हे घ्या, आता आपलं इथं मस्त असं कैरीचं पन्ह इथं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं इथं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। आपण एकदम बारीक असं गूळ चिरल्यामुळे मिक्सरला एकदम पटकन असं हे बारीक झालेलं आहे आणि छान असं एकदम स्मूथ असं दिसत आहे आणि रंग तर बघू शकता किती सुरेख आलेला आहे। आपण यामध्ये अजिबात एकही थेंब पाण्याचा वापरला नसल्यामुळे मस्त असं आपलं हे कैरीचं पन्ह एकदम दाटसर असं तयार झालेलं आहे। आपण कैऱ्या वाफवताना सुद्धा अजिबात एक थेंबही पाण्याचं न घातल्यामुळे, अजिबात यामध्ये पाणी आपण न वापरल्यामुळे हे कैरीचं पन्ह बऱ्याच वेळापर्यंत टिकायला सुद्धा मदत होते। आता हे स्टोअर कसं करायचं ते बघूया। तर इथं मी एक काचेची ही बरणी घेतलेली आहे। तर अशी काचेची बरणी आपल्याला पाहिजे। कोणतीही काचेची बरणी किंवा काचेची बॉटल घेण्याआधी ती स्वच्छ धुवून मग आपण पूर्णपणे ही कोरडी करून घ्यायची। अजिबात यामध्ये एकही थेंब पाण्याचा नको अशी बरणी आपल्याला घ्यायची आहे आणि मग आपण यामध्ये कैरीचं पन्ह भरून ठेवायचं आहे। आता हे तयार करून ठेवलेलं पन्ह आहे ते मी या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि याचं टोपण लावून मी फ्रीजमध्ये ही बरणी ठेवून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी या बरणीमध्ये पन्ह भरून ठेवलेलं आहे आणि थोडंसं पन्ह मी इथं शिल्लक ठेवलेलं आहे। यापासून मी तुम्हाला पन्ह तयार कसं करायचं ते सुद्धा दाखवणार आहे। तर बरणीला एकदम असं घट्ट टोपण आपण लावायचं। सैल टोपण आपल्याला इथं असलेली बरणी घ्यायची नाही, तर एकदम असं याचं टोपण घट्ट बसलं पाहिजे अशी बरणी आपल्याला घ्यायची आहे आणि एकदम याचं जाम आपण टोपण लावायचं आणि फ्रीजमध्ये आपल्याला ही बरणी 1 ते 2 महिन्यासाठी आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा आपल्याला पन्ह बनवता येतं। तर तुम्ही बघू शकता इथं मी 2 ते 3 पळ्या इथं छोट्या 2 ते 3 पळ्या मी इथं पन्ह शिल्लक ठेवलेलं आहे। आता यापासून आपण पन्ह तयार कसं करायचं ते बघणार आहोत। तर यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे। तर 2 ते 3 ग्लास होतील एवढं मी इथं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये कुठलाही दुसरा पदार्थ घालायचा नाही, तर फक्त हे तयार करून ठेवलेलं पन्ह आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला फक्त तर हे पन्ह चमच्याने असं या पाण्यामध्ये मिक्स करून याचं पन्ह तयार करायचं आहे। तर बघू शकता किती मस्त असं आपलं इथं पन्ह तयार झालेलं आहे। तुम्हाला जर यापेक्षा अजून थोडं घट्ट हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पन्ह अजून ॲड करू शकता। मला असं थोडंसं पातळच आवडतं म्हणून मी इथं थोडंसं पातळच तयार केलेलं आहे आणि हे पन्ह तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं तयार झालेलं आहे। रंग तर बघू शकता किती सुंदर आलेला आहे। तर आता ज्यावेळेस तुम्ही पन्ह सर्व करणार त्यावेळेस आपल्याला यामध्ये बर्फ आपण यामध्ये ॲड करायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही पिणार असाल त्यावेळेसच आपण यामध्ये बर्फ घालायचा आणि मस्त असं हे थंड थंडगार आपण पन्ह सर्व करायचं। तर आता मार्केटमध्ये बघा भरपूर प्रमाणामध्ये कच्च्या कैऱ्या आलेल्या आहेत। तर कच्च्या कैऱ्याचा सीझन संपण्याआधी तुम्ही कच्च्या कैऱ्या एकदा आणून असं हे पन्ह तयार करून ठेवा आणि उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही याचा आस्वाद घ्या। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची कैरीच्या पन्ह्याची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एकदा ट्राय नक्की करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल। दररोज थंडगार काय प्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, तर असं हे एकदा तुम्ही कैरीचं पन्ह जर बनवून ठेवलं तर तुम्हाला मनाला येईल तेव्हा तुम्ही हे करून पिऊ शकता। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।